गंगेत वाहणारा कचरा आणि त्यातून 200 कोटींचा ब्रँड. ऐकायला थोडं फिल्मी वाटतं, पण ही रियालिटी आहे. कानपूरचा अंकित अग्रवाल आपल्या मित्रासोबत गंगा घाटावर बसला होता. तेव्हा त्याच्या नजरेत एक गोष्ट आली. मंदिरातून येणारी फुलं सरळ नदीत टाकली जात होती. लोकांसाठी ती वेस्ट, पण अंकितसाठी ती संधी होती. त्याने विचार केला, हे रिसायकल करून काहीतरी उपयोगी बनवलं तर गंगा पण स्वच्छ होईल आणि प्रॉडक्टही तयार होईल. मग त्या फुलांना ड्राय केलं, पावडर बनवली आणि त्यातून अगरबत्ती तयार केली. इथूनच फूलची सुरुवात झाली. पण खरी कमाल इथे आहे. अगरबत्ती हा प्रॉडक्ट 10-20 रुपयांत मिळतो. मग हा ब्रँड 200 कोटींपर्यंत कसा गेला? कारण त्यांनी अगरबत्ती विकलीच नाही, त्यांनी स्टोरी विकली. नॉर्मल प्रॉडक्टला प्रीमियम पॅकेजिंग दिलं, गंगेची स्वच्छता आणि रिसायकलिंगची भावना जोडली आणि प्राईस मार्केटपेक्षा 3-5 पट जास्त ठेवला. लोकांनी अगरबत्ती नाही घेतली, त्यांनी एक कॉज विकत घेतला आणि तिथेच फूल एक साधा प्रॉडक्ट न राहता प्रीमियम ब्रँड बनला.